आपल्या सगळ्यांच्या घरात भिंतींच्या आत एक अशी अदृश्य शक्ती आहे जी फक्त एका बटनाच्या स्पर्शाने आपलं संपूर्ण जग उजळवून टाकते. हो, विजेबद्दलच बोलतोय. तर आज आपण याच विजेचं रहस्य अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग करायची सुरुवात? आपण कधी विचार केलाय का की लाईटचा दिवा नेमका कसा लागतो? किंवा आपला फोन चार्ज कसा होतो? आपल्याला वाटतं की हे फक्त एक बटन दाबण्याचं काम आहे, पण नाही. याच्यामागे एक जबरदस्त विज्ञान दडलेलं आहे. मग काय आहे ही शक्ती जी हे सगळं घडवून आणते? तर या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी लहानशा ठिणगीपासून, एका प्रवाहापासून. वैज्ञानिक भाषेत आपण यालाच विद्युत प्रवाह किंवा सोप्या शब्दात इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. खरं तर हीच आहे विजेची ABC. अच्छा, आता हे समजून घेण्यासाठी एक सोपी कल्पना करूया. समजा विजेची तार म्हणजे काय, तर एक पाण्याची पाईपलाईन. मग या पाईपमधनं काय वाहतंय? तर अब्जावधी करोडो छोटे छोटे कण, ज्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्स. आणि जेव्हा हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका रांगेत एकाच दिशेने शिस्तीत वाहू लागतात, तेव्हा तयार होतो विद्युत प्रवाह. आणि याच प्रवाहामुळे आपली सगळी उपकरणं चालतात. अगदी सोपं आहे. आता जसं आपण पाणी लिटरमध्ये मोजतो, बरोबर? तसंच या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची ताकद मोजण्यासाठी सुद्धा एक एकक आहे, आणि ते म्हणजे अँपियर. याला आपण A या अक्षराने दाखवतो. सोपं आहे. जेवढा जास्त करंट तेवढे जास्त अँपियर. पण थांबा, एक महत्वाचा प्रश्न आहे. हे इलेक्ट्रॉन स्वतःच्या मर्जीने का वाहतील? त्यांना कोण ढकलणार? आणि त्यांच्या वाटेत कोण अडथळा आणणार? म्हणजे विजेच्या या कहाणीत आता एंट्री होतीये दोन महत्वाच्या पात्रांची. चला परत आपल्या पाण्याच्या पाईपच्या उदाहरणाकडे येऊया. सपाट जमिनीवर पाणी पुढे जाईल का? नाही, त्याला उतार लागतो. विजेच्या बाबतीत हाच उतार म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे एक प्रकारचा विद्युत धक्का किंवा दाब जो या इलेक्ट्रॉन्सना तारेतून पुढे ढकलतो. व्होल्टेज नसेल तर करंट जागचा हलणार पण नाही. सिंपल. आता प्रत्येक गोष्टीत जसा एक हिरो असतो तसा एक विलन पण असतोच. विजेच्या दुनियेत हा विलन आहे रोध, म्हणजेच रेझिस्टन्स. याचं काम काय? तर तारेतून वाहणाऱ्या करंटला अडवणं, त्याचा स्पीड कमी करणं. जणू काही विजेच्या दुनियेतला हा एक स्पीड ब्रेकर आहे. आणि या करंट आणि रोध यांचं नातं आहे ते अगदी 36चा आकडा आहे. म्हणजे एकदम उलटं. कल्पना करा, पाईप जर अरुंद असेल म्हणजे रोध जास्त, तर पाणी कसं हळू जाईल? आणि पाईप जर रुंद असेल म्हणजे रोध कमी, तर पाणी वेगाने जाईल. विजेचंही अगदी तसंच आहे. रोध वाढला की करंट कमी होतो, आणि रोध कमी झाला की करंट वाढतो. एकदम व्यस्त नातं. ओके, तर आता आपल्याकडे करंट आहे, त्याला ढकलणारं व्होल्टेज आहे, आणि त्याला अडवणारा रोधही आहे. पण या तिघांच्या खेळातून आपल्याला मिळतं तरी काय? तर या प्रवाहाचे दोन असे जबरदस्त परिणाम आहेत ज्यांनी आपलं आयुष्य खरंच बदलून टाकलं आहे. यातला पहिला आहे औष्णिक परिणाम, म्हणजे उष्णता निर्माण करण्याचा इफेक्ट. आणि दुसरा आहे चुंबकीय परिणाम. दोन्हीही खूपच इंटरेस्टिंग आहेत, पण आज आपण पहिल्या परिणामावर फोकस करणार आहोत, कारण तो आपण रोजच्या रोज आपल्या घरात वापरतो. आता आठवा, आपला विलन रोध. तो काय करतो? तो करंटच्या वाटेत अडथळा निर्माण करतो. मग या दोघांच्या संघर्षातून, या घर्षणामधून तयार होते प्रचंड ऊर्जा उष्णतेच्या रूपात. आणि गंमत बघा, शास्त्रज्ञांनी याच विलनचा किती हुशारीने वापर करून घेतलाय. उदाहरणार्थ, आपली इस्त्री घ्या किंवा वॉटर हीटर, टोस्टर, या सगळ्या उपकरणांमध्ये काय केलं जातं माहितीये? मुद्दामून जास्त रोध असलेल्या तारा वापरल्या जातात. नायक्रोम किंवा टंगस्टन सारख्या खास धातूंच्या तारा. या तारा करंटला इतका विरोध करतात की त्या अक्षरशः लालबुंद होईपर्यंत तापतात, आणि आपल्याला जी उष्णता हवी असते ती देतात. आहे की नाही कमाल? तर ठीक आहे, आपण वीज वापरून उष्णता मिळवली. पण ही शक्ती घरात वापरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती आहे सुरक्षितता. कारण वीज जितकी उपयोगी तितकीच धोकादायकही असू शकते. चला तर मग आपल्या घरातल्या वायरिंगचं सेफ्टी सिस्टम समजून घेऊया. आपल्या घरातल्या प्रत्येक स्विचच्या मागेनं 3 तारांची एक टीम काम करते. पहिली लाल रंगाची लाईव्ह तार, ही करंट आत आणते, हा आहे मुख्य रस्ता. दुसरी निळ्या रंगाची न्यूट्रल तार, ही करंटला परत जाण्याचा मार्ग देते. या दोघींशिवाय सर्किट पूर्णच होत नाही. आणि तिसरी हिरव्या रंगाची अर्थ तार, ही तर आपली बॉडीगार्ड आहे, जी आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवते. आणि या लाईव्ह आणि न्यूट्रल तारांमध्ये किती दाब असतो माहितीये? तब्बल 220 व्होल्ट. हा दाब इतका जास्त असतो की तो आपला फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारखी मोठी उपकरणं अगदी आरामात चालवू शकतो. आणि म्हणूनच विजेच्या बाबतीत काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण जरा विचार करा, जर या इतक्या शक्तिशाली तारा म्हणजे लाईव्ह आणि न्यूट्रल जर चुकून एकमेकांना चिकटल्या तर काय होईल?
याच भयंकर प्रकाराला आपण म्हणतो शॉर्ट सर्किट. होतं काय की जेव्हा लाईव्ह आणि न्यूट्रल तारा एकमेकांना चिकटतात तेव्हा करंटला एकदम शॉर्टकट मिळतो. आपला विलन म्हणजे रोध अचानक गायब होतो आणि मग करंटवर कोणाचंच नियंत्रण राहत नाही. तो इतक्या वेगाने वाढतो की त्यातून प्रचंड उष्णता निर्माण होते जी वायरिंग वितळून आग लावू शकते. शॉर्ट सर्किटसारखाच आणखी एक धोका आहे ज्याला म्हणतात ओव्हरलोडिंग. हे तर आपल्यापैकी बरेच जण नकळतपणे करतात. एकाच सॉकेटमध्ये एक्सटेन्शन बोर्ड लावून त्यावर चार्जर, लॅपटॉप, टीव्ही सगळं काही लावणं. प्रत्येक उपकरण करंट ओढतं आणि तारेवर क्षमतेपेक्षा जास्त भार येतो. मग काय, तारा गरम होतात आणि आग लागण्याचा धोका तयार होतो. मग प्रश्न हा आहे की या शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंगच्या धोक्यांपासून आपलं घर वाचवतं तरी कोण? इथेच आपल्या या कथेत एंट्री होते एका खऱ्या हिरोची, विद्युत सर्किटचा खरा नायक. आणि तो नायक आहे फ्यूज. फ्यूज म्हणजे एक साधं पण अत्यंत हुशारीने डिझाईन केलेलं सुरक्षा कवच. त्याच्या आत एक खास पातळ तार असते आणि जसा करंट धोकादायक पातळीच्या पुढे जातो ना, तशी ही तार स्वतःचं बलिदान देते. हो, ती वितळून जाते, सर्किट तोडून टाकते आणि विजेचा प्रवाह थांबवते आणि अशा प्रकारे एका मोठ्या आगीच्या धोक्याला टाळते. पूर्वीच्या काळी फ्यूज गेला की त्याची तार बदलावी लागायची, जी थोडी किचकट होती. पण आता या हिरोचं एक आधुनिक रूप आलं आहे, ते म्हणजे MCB म्हणजेच मिनिएचर सर्किट ब्रेकर. हे एका ऑटोमॅटिक स्विचसारखं आहे. काही धोका निर्माण झाला की हा स्विच खटकन खाली पडतो म्हणजे ट्रिप होतो. एकदा का धोका टळला की आपण तो फक्त परत वर करायचा आणि वीज पुरवठा पुन्हा सुरू. तर मग ह्या सगळ्याचा सार काय? करंट, व्होल्टेज, रोध, फ्यूज ही फक्त काही वैज्ञानिक नावं नाहीत. ही ती तत्त्व आहेत जी आपल्याला विजेसारख्या एका प्रचंड शक्तीचा वापर ताकदीने आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितपणे कसा करायचा हे शिकवतात. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं बटन दाबाल ना, तेव्हा त्यामागे काम करणाऱ्या या सगळ्या यंत्रणेचा एकदा नक्की विचार करा. आपला फोन चार्जर असो किंवा घरातील MCB, असे अनेक छोटे छोटे विद्युत नायक आपल्यासाठी 24 तास काम करत आहेत. विचार करा, आपल्या आजूबाजूला असे अजून किती छुपे नायक असतील जे आपल्या नजरेआड काम करतायत? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे, नाही का?